नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 6 भूमिती उपघटक 29 स्वाध्याय प्रश्न पहिला. वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी 18 सेमी आहे, तर पुढीलपैकी बरोबर विधान कोणते? वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी 18 सेमी. वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी जर 18 सेमी असेल तर त्याला आपण व्यास म्हणतो. आणि व्यास जर 18 सेमी असेल तर त्याची त्रिज्या त्याच्या अर्धी म्हणजेच 9 सेमी असेल. तर बरोबर विधान कोणतं? त्रिज्येची लांबी 9 सेमी असेल. हे एकदम बरोबर विधान आहे. व्यास जर 18 सेमी असेल, कारण की वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास असतो. व्यास 18 सेमी असेल तर त्रिज्येची लांबी 9 सेमी असेल. म्हणून पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न दुसरा. सोबतच्या आकृतीत यम हा केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात जीवा नसलेली रेघ कोणती? यामध्ये जीवा कोणती नाही आहे ते आपल्याला शोधायची. मित्रांनो, जीवा म्हणजे वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू यांना जोडणारी रेषा. वर्तुळावर कोणतेही दोन बिंदू काढा आणि रेष जोडा म्हणजे ती आपल्याला जीवा मिळेल. तर यामध्ये जीवा कोणती नाही आहे, तर आपण पर्यायांचा वापर जर केला तर ए बी, तर हा एक केंद्रबिंदू आणि हा केंद्रबिंदू ही जीवा आहे. त्यानंतर सी डी, सी आणि डी हे सुद्धा वर्तुळावरचे दोन बिंदू जोडणारी रेषा आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 सुद्धा जीवा आहे. पर्याय क्रमांक 3 आहे डी एन. तर या ठिकाणी डी आणि एन हे सुद्धा वर्तुळावरचे दोन बिंदू जोडणारी रेषा म्हणजे जीवा आहे. आणि त्यानंतर पर्याय क्रमांक 4 यम आणि एन. तर यम हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि एन हा वर्तुळावरील कोणताही एक बिंदू आहे. ही आहे वर्तुळाची त्रिज्या, ही वर्तुळाची जीवा नाही. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. रेघ यम एन ही वर्तुळाची त्रिज्या आहे, ती वर्तुळाची जीवा नाही. प्रश्न तिसरा. वर्तुळाची त्रिज्या 2.5 सेमी आहे. जीवा 3 सेमी असल्यास वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किती सेमी असेल? विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळाची त्रिज्या आहे 2.5 सेमी. ही झाली त्रिज्या. वर्तुळाची जीवा 3 सेमी. आता जीवेचा या ठिकाणी काहीही संबंध नाही. आपल्याला शोधायचे सर्वात मोठी जीवा. सर्वात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास असतो. वर्तुळाची त्रिज्या जर 2.5 सेमी असेल तर वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास असेल 5 सेमी. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 5. प्रश्न चौथा. वर्तुळाचे सर्व व्यास एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात त्या बिंदूला काय म्हणतात? मित्रांनो, वर्तुळाचे सर्व व्यास एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात तो वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो. वर्तुळाचा केंद्रबिंदू, कारण की वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास हा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जातो. म्हणजे वर्तुळाचा व्यास हा केंद्रबिंदूतून जाणारा असतो आणि सगळे व्यास हे वर्तुळाच्या केंद्रबिंदूतूनच जातात. ते एकमेकांना केंद्रबिंदूतच छेदतात. म्हणून त्या बिंदूला वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणतात. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, केंद्र. प्रश्न 5वा. आकृतीतील वर्तुळावरील प्रत्येकी दोन बिंदू एकमेकांना जोडले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील? विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आपल्याला काही संकेत दिलेत बघा, उत्तराचे संकेत. जर वर्तुळावरील बिंदूंची संख्या n असेल आणि तर जीवांची संख्या, तर या ठिकाणी आपल्याला सूत्र पण दिलं आहे. सूत्र आहे n कंसात n वजा 1 भागिले 2. आता n म्हणजे बिंदूंची संख्या. तर या ठिकाणी बिंदूंची संख्या किती आहे? 1, 2, 3, 4 आणि 5. बिंदूंची संख्या आहे 5. म्हणजे 5 वजा 1 भागिले 2. तर आता हे 5, 5तनं 1 गेला, 4 राहिले म्हणजे 5 आणि यांच्यामध्ये आहे गुणाकार म्हणजे 5 गुणिले 4. कंसाचं उत्तर आलं 4 गुणिले 5, 5 चोक 20 आणि भागिले 2. 5 चोक 20, 20 भागिले 2 म्हणजे उत्तर यायला पाहिजे 10. आपलं योग्य उत्तर आहे 10. म्हणजे 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 10. प्रश्न 6वा. 88 मीटर परिघ असलेल्या वर्तुळाकृती बागेला स्वरा रोज 5 फेऱ्या मारते, तर एका आठवड्यात ती किती किलोमीटर चालते? विद्यार्थी मित्रांनो, 88 मीटर परिघ असलेली वर्तुळाकृती बाग म्हणजे वर्तुळाकृती बागेची जी लांबी आहे तर ती लांबी आहे 88 मीटर.
आणि आशी स्वरा रोज 5 फेऱ्या मारते. म्हणजे एका दिवसामध्ये किती अंतर त्या ठिकाणी ती चालते? म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 88 मीटर गुणिले 5, 8×45 हातचे आले 4. 8×45 आणि 4 44, म्हणजे रोज ती 440 मीटर एवढं अंतर चालते. तर ती आठवड्यात किती किलोमीटर अंतर चालते? तर मित्रांनो, आठवडा म्हणजे 7 दिवस. मग 440 मीटर हे रोज तिचं चालणं आहे. फेऱ्या मारते एवढं अंतर. तर आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. म्हणजे 7 0 0 7 चोक 28 हातचे आले 2, 7 चोक 28 आणि 2 29 30. या ठिकाणी म्हणजे ती 3080 मीटर. तर विद्यार्थी मित्रांनो, 3080 मीटर एवढं अंतर ती आठवड्यामध्ये चालते. म्हणजेच असं उत्तर आपल्याला कुठं दिसतंय? तर 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 3.08 किलोमीटर. प्रश्न 7वा, बी केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास 6 सेमी हा केंद्र ए असलेल्या वर्तुळाची त्रिज्या असेल तर रेघ ए बी किती? मित्रांनो, वर्तुळाचा व्यास 6 सेमी सांगितला आहे, तर रेघ ए बी किती? तर रेघ ए बी असेल 3 सेमी. म्हणजे वर्तुळाचा व्यास जर 6 सेमी असेल तर वर्तुळाची त्रिज्या ही 3 सेमी असेल. म्हणून 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 8वा, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी आहे. पी हा बिंदू वर्तुळ केंद्र ओ पासून 4.5 सेमी अंतरावर आहे. तर पी हा बिंदू कोठे आहे? विद्यार्थी मित्रांनो, आपण एक आकृती काढून घेऊयात. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आपल्याला 6 सेमी सांगितली. वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे ओ, त्रिज्या आहे 6 सेमी आणि पी हा बिंदू 4.5. आता पी हा बिंदू आपण वर्तुळामध्ये कुठेही काढू शकतो, कारण की तो 4.5 आहे. म्हणजे तो त्रिज्येपेक्षा कमी असणार आहे. मग आता आपण हा पी बिंदू या ठिकाणी काढला आणि तो 4.5. 4.5 म्हणजे तो 6 सेमीपेक्षा जवळ असेल. म्हणजे वर्तुळाच्या त्रिज्येच्या जवळच असणार आहे. तर तो पी हा बिंदू कोठे असेल? तर तो पी बिंदू कोठे असणार आहे? वर्तुळाच्या अंतर्भागात असणार आहे. कारण की 6 सेमीपेक्षा जास्त असता तर तो वर्तुळाच्या बाहेरच्या भागात गेला असता आणि 6 सेमीपेक्षा कमी म्हणजे तो वर्तुळाच्या अंतर्भागात असेल. म्हणजे 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, वर्तुळाच्या अंतर्भागात. प्रश्न नंबर 9, 8.8 सेमी लांबीची एक तार वाकून तिच्यापासून एक वर्तुळ तयार केले तर त्या वर्तुळाचा परिघ किती असेल? विद्यार्थी मित्रांनो, 8.8 सेमी लांबीची एक तार वाकून त्यापासून आपण वर्तुळ तयार केलं. तर ती तार वाकून त्यापासून वर्तुळ तयार केलं म्हणजे त्या वर्तुळाचा परिघ किती असणार आहे? तर त्या वर्तुळाचा परिघसुद्धा तेवढाच असणार आहे. जेवढी वर्तुळाची लांबी तेवढीच त्या तारेची लांबी असेल. म्हणजे परिघसुद्धा तेवढाच असणार आहे, 8.8 सेमी. म्हणजे 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 8.8 सेमी. प्रश्न 10वा, गौरी, हमीदा, मेरी व ईश्वरी या मैत्रिणी वर्तुळाकार उभ्या आहेत. त्यांनी प्रत्येकी बरोबर हस्तांदोलन केल्यास एकूण किती हस्तांदोलने होतील? तर या ठिकाणी गौरी, हमीदा, मेरी आणि ईश्वरी. गौरी, त्यानंतर हमीदा, मेरी आणि ईश्वरी या वर्तुळाकार उभ्या आहेत. त्यांनी प्रत्येकी बरोबर हस्तांदोलन केल्यास किती हस्तांदोलने होतील? तर या ठिकाणी गौरी सुरुवातीला हमीदासोबत एकदा करेल, त्यानंतर गौरी मेरीसोबत एकदा हस्तांदोलन करेल आणि गौरी ईश्वरीसोबत. म्हणजे गौरी एकूण 3 हस्तांदोलने करेल. त्यानंतर आता हमीदा करेल मेरीसोबत आणि हमीदा करेल ईश्वरीसोबत. म्हणजे हमीदा एकूण 2 हस्तांदोलने करेल आणि ही जी मेरी आहे ती मेरी फक्त ईश्वरीबरोबर हस्तांदोलन करेल. म्हणजे मेरी फक्त एकदाच हस्तांदोलन करेल, कारण की तिचं ऑलरेडी हमीदा आणि गौरीसोबत हस्तांदोलन झालेलं असेल. म्हणजे असे गौरी तिघींसोबत करेल, हमीदा दोघींसोबत आणि मेरी एकीसोबत म्हणजे ईश्वरीसोबत हस्तांदोलन करेल. तर असे एकूण किती हस्तांदोलने होतील? तर एकूण 6 हस्तांदोलने होतील. म्हणजेच 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 6. प्रश्न नंबर 11, पी हा केंद्र असलेल्या वर्तुळावर यम हा बिंदू आहे. बिंदू यम हा बिंदू पी पासून 4 सेमी अंतरावर आहे. तर पुढीलपैकी
कोणत्या रेघेची लांबी त्या वर्तुळाच्या जीवेची लांबी असू शकेल? विद्यार्थी मित्रांनो, पी हा केंद्र असलेल्या वर्तुळावर यम हा बिंदू आहे. तर या ठिकाणी आपण एक गोल काढूया. तर पी हा केंद्र असलेल्या वर्तुळावर यम हा बिंदू आहे. तर आता आकृती व्यवस्थित आलेली नाही आहे. पी हा केंद्र असलेल्या वर्तुळावर यम हा बिंदू आहे आणि पी हा यमपासून 4 सेमी अंतरावर आहे. 4 सेमी अंतरावर म्हणजे वर्तुळाची त्रिज्या झाली 4 सेमी. तर पुढीलपैकी कोणत्या रेघेची लांबी वर्तुळाच्या जीवेची लांबी असू शकेल? तर या ठिकाणी वर्तुळाच्या त्रिज्येच्या दुप्पट असतो वर्तुळाचा व्यास आणि वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. मग वर्तुळाची त्रिज्या जर 4 सेमी असेल तर वर्तुळाची त्रिज्या 4 सेमी असेल तर वर्तुळाचा व्यास हा 8 सेमी असेल आणि वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास म्हणजे वर्तुळाच्या जीवेची लांबी किती असेल? 8 सेमी असेल. म्हणजेच 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 8 सेमी. प्रश्न 12 पुढीलपैकी असत्य विधान कोणते? म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे? पर्याय क्रमांक 1 वर्तुळाचा व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो. बरोबर आहे. वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. वर्तुळाचा व्यास हा वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. वर्तुळाचा व्यास हा वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. हे विधानसुद्धा बरोबर आहे. त्यानंतर वर्तुळाची त्रिज्या वर्तुळाच्या व्यासाच्या निम्मी असते. बरोबर. वर्तुळाची त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते म्हणजे 1, 2, 3 पर्याय बरोबर झाले. चौथा पर्याय नक्कीच चुकीचा असणार आहे. असत्य विधान कोणतं? तर एका वर्तुळावर एक किंवा एकच व्यास काढता येतो. नाही मित्रांनो, एका वर्तुळावर आपण असंख्य व्यास काढू शकतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे असत्य विधान आहे. या पद्धतीनं आपण वर्तुळ या टॉपिकवरील स्वाध्याय कंप्लीट केलेला आहे. यानंतर राहिलेले प्रश्न पुढचे स्वाध्याय नवीन व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात येतील. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा. आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.